इडबिडी झाली काय? वेगळं राहणं काय एवढं सोपं आहे का? उद्या दादाला जर हे कळलं ना तर काय होईल माहिती आहे तुला? अहो पण मग मी कधीपर्यंत सहन करायचं त्यांना? अगं काय सहन करायचं? घर म्हणलं की ह्या गोष्टी आल्याच, बारीक सारीक गोष्टी होणारच. इथं ना काहीच मोकळीक नाही वागायची. मला प्रत्येक गोष्टीत ऐकवतात त्या. माझ्या कामावरून ऐकवतात. मला नाही जमत आणि मला नाही राहायचं त्यांच्यासोबत. हे बघ, मी दादापासून वेगळं राहू शकत नाही. तुला नाही माहिती त्यांनी माझ्यासाठी काय केलंय? काय केलंय हो? नुसता भावाचा पुळका. काय केलंय? लहान होतो ना, आई वडील गेले. नातेवाईक बरेच आहेत ग, तुला माहिती आहे. पण फक्त ते नातेवाईकच. असं मदतीला कोणी कधी येत नव्हतं. दादाने हमालीची कामं केली, 1-1 रुपया करून गोळा केला, आमचं पोट भरवलं. माझं शिक्षण कंप्लीट केलं. वडिलांकडून कर्ज झालं होतं जमिनीवर, पैसे घेऊन ते पण सोडवलं दादाने. सगळं काही सुखाचे दिवस आणले. बापाच्या जागी माझ्या तो पाठीशी उभा राहिला. आणि ह्या काळात त्याला सोडून जाणं मला तरी नाही योग्य वाटत. अहो मग केलं असेल पहिले, पण आता काय गरजेचं आहे ते आपण बघितलं पाहिजे ना. हे बघ, केलेले उपकार कधी माणसाने विसरायचे नसतात, लक्षात घे. ते काही असू देत, हे मला इथं नाही राहायचं. तुला मी सांगतोय, तू हा हट्ट सोड. मी माझ्या भावाला सोडणार नाही.